ह्यो राडा होणार आहे का साप? तुला कोणी सांगितलं होतं तिकडे मरायला जायला? ते मला पिल्याची लय आठवण येत होती. लय आठवण येत होती तुला? अगं मग फोन करायचास ना त्याला. भेटायला कशाला गेली होतीस? आणि वरनं मला खोटं बोलून. तुला खरं सांगितलं असतं तर तू जाऊ दिलं असतंस का मला? तू गेली होतीस तिथे विरूला भेटायला? हा, मी काळजी घेती. तुझ्यासारखी अशी घावत नाही. आणि तुला कळतंय का या गोष्टीमुळे किती कुटाणा झालाय ती? सगळ्या गावाला असं वाटतंय की पिल्या हा ना अंकुशाबाच्या पोरीचं लफडं आहे म्हणून. म्हणजे माझं आता लोकांनी काय ठाव ना की ती मी नाही तू आहेस. जर काही गोष्ट डॅडींना किंवा जग्गू दादाला कळली ना वैशे तर माझं डायरेक्ट लगीन लावून टाकत्याल. मग तुझ्या पिल्याची हडकं गावत्याल ना दिला. नाही 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 पिऊ, माझ्या पिल्याला काय बी झालं नाही पाहिजे बघ. मग सांग त्याला कुठं बोलू नकोस म्हणून, नाही तर लय राडा होईल वैशे. राडा राडा तू खोटं बोललीस म्हणून झालाय. आणि मला सांग, तू समजा खरं खरं विरूला कधी सांगणार आहेस? म्हणजे हे समजा इथंच थांबल. ते माझं बघू आपण नंतर. तू आधी त्या पिल्याच्या जीवाचं काय आहे ना ती बघ. लाव फोन त्याला. वय 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 पिल्या उचल ना फोन. आई शपथ सांगतोय माझा त्या कॉकटेलच्या पोरीचा काय संबंध नाही. मी कुठे कॉकटेलची पोरगी कुठं? हॅलो हॅलो पिल्या. अरे पिल्या कुठं आहेस तू? वैसे हा ग तू आयास वय वैसे. हा ग मला लय डेंजर स्वप्न पडायला लागले ती. जगपुताना मला गोळ्या घातल्या त्या गाडीच्या टायराला बांधून मला करा 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 फिरवतो या. आणि गज बसून गज खालनं पेटवून दिली या. नाही 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 नाही, माझ्या पिल्याला काय होणार नाही. हा तू तू फक्त का नाही हे कुणाला काय कळू देऊ नकोस. हा अगं आता कुणाला कळायचं बाकी राहिलं या. अख्ख्या गावभर झालं या. अगं मी तू कुऱ्हाड्यात लपून बसलो या. तिथंच बस, तिथं हलू नकोस. हा तुला माझी शपथ आहे पिल्या. लव यू पिल्या. हॅलो हॅलो हॅलो. कट झाला वाटतं. पियू पिल्या बोलला कुणाला काय सांगणार नाही. यो शेतकऱ्यांचा विजय. मी एवढं उपाशी पोटी बसले त्याचा विजय. शेतकऱ्यांची वजी, नुकसानीची वजी हलकी करण्यासाठी आम्ही जे कष्ट घेतो ते तुम्ही जाणताच आहात. म्हणून आजच काय तर जीवात जीव असेपर्यंत, श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही शेतकरी बंधूंच्या पाठीशी राहू. अरे वीरू ये ये बस बस. अरे तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बघ. मी असं ऐकलं की आज तू सीओ साहेबांसह काकीचं जे काही कौतुक केलं ना त्याच्यामुळे सगळ्या मागण्या मान्य केल्या. तर म्हणजे एवढी मी उन्हातानात उपाशी तपाशी बसले त्याचं काहीच नाही तुम्हाला. उपोषण माझ्यामुळे सक्सेसफुल झालंय. ओ हे सगळं ना खरं तर माझ्यामुळेच झाले. मी जर सकाळी चांगला नाश्ता केला असता तर मम्मी उपाशी राहिल्याच नसत्या. आणि त्या उपाशी राहिल्या म्हणून उपोषणात त्या अशा गरीब अशा उपाशी माणसासारख्या दिसल्या. त्याची दया येऊन त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. होय का नाही हो? कर्म माझं. म्हणजे मी नसते उपोषण केलं, नसते उन्हातानात बसले तर सगळं आपोआपच झालं असतं. हे सगळं तुझ्यामुळं आणि विरूमुळं झालंय हो ना? हाव नाही काकी, ही तर तुमच्या कष्टामुळे झाले. मी तर किती वेळ नव्हतो त्या उपोषणाच्या ठिकाणी. बरं केलं आठवण केलीस ते. काय र उपोषण सोडून कुठं बोंबलत हिंडायला गेला होतास र? त्या उन्हामध्ये उपाशी पोटी जीव गेला असता माझा तर. अहो ती एकाला भेटायचं होतं, जरा महत्वाचं काम होतं. कसलं काम?
अहो विरू चल लवकर. काय रे कुठे घेऊन चाललायस त्याला आणि एवढा धापा का टाकतोयस? अहो काकी लय मोठा मॅटर झालाय. काय झाले? अरे त्या पिल्याला त्या जग्यानं उचललाय. त्या पिल्याला आपल्याला काही करून सोडावं लागतंय. शेवटी आपल्या आंबोडे गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे. त्या जगाच्या तर आज त्या जगाचा सगळा माझाच उतरवतो बघ. बोललो तर बोललो. जगदीशराव पाटील म्हणतात आम्हाला. आमचा टेरर काय ना त्याचा दाखवतोस तुला. आमच्या पियूकडे वाईट नजरेनं बघतोय. तुझी लायकी का रे ढापण्या? तुम्ही समजतो मी नाही. तिचा माझा काही संबंध नाही आहे. आणि गावातली सगळी पोर तुझं नाव का घेतात हा? खोपटात का लपून बसला होतास? आज तर तुला उभाच कापतो. कांते कोयतान नाही नाही नाही. गप्पा तोंड बंद. इथून जर जिद्द जायचं असेल ना तर खरं खरं बोलायचं. बोल. सांगतो सगळं खरं खरं सांगतो पण मारू नका मला. बोल. वैशू आणि पिऊ मैत्रिणी आहेत त्या. आणि पिऊने सांगितलं की अंकुशरावांची पोरगी. मी अंकुशराव पाटलांची पोरगी आहे. दादा तुला वाटतं का ह्याची माझ्याकडे बघायची हिंमत होईल? खरं तर यो पिल्या आणि वैशू हे दोघं मित्र मैत्रिणी आहेत. आणि गावात मी वैशू सोबत फिरत असती म्हणून लोकांना असं वाटलं की वैशू अंकुशराव पाटलाची पोरगी आहे. आमचा नाही विश्वास बसत याच्यावर. एवढं दिलसे सांगतायत तुमचे सिस्टर, थोडा विश्वास ठेवा. आमच्या काळजाला पटतंय पण आमच्या मेंदूला पटत नाही. अशा वेळी नेहमी आपल्या हार्टचं ऐकायचं. ते हर्ट नाही करत. आणि मला खात्री आहे तुमचं हार्ट सुद्धा हेच म्हणतंय की ह्या मुलाचं आणि पिऊचं काही देणं घेणं नाही. हो ना? भैया हे जग्या हिंमतच कशी झाली रे पिल्याला उचलायची? आत्ता नुसता उचललाय. नशीब अजून उभा आडवा चिरला नाही ते बघ. विरुबाईला का सांगे त्यांना लय आणलंय मला यांनी. त्यांना सांगते की अंकुशरावांची पोरगी. तिची एवढी बदनामी नव्हती करायला पाहिजे. नाही केली मॅडम. आता अजून काय व्हायचं बाकी? हे वीरू, दम असेल ना तर समोर येऊन भिडायचं. असं मागं लपून लपून डाव नाही टाकायचं. आणि हा आमच्या पाटील घराण्याची बदनामी करायची म्हणून मुद्दाम केलेस ना हे सगळं? आणि ही सवय तुमची आहे, आमची नाही. अरे
छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे आम्ही. त्यांचे विचार आमच्या रक्तात आहे आणि त्यांची शिकवण आमच्या डोक्यात आहे. तिथं काळजात ठेवले आम्ही त्यासनी. जगातल्या कुठल्या बी स्त्रीची आम्ही कधी बदनामी करणार नाही. मग ती दुश्मनाच्या घरातली जरी असली ना तिचं रक्षणच करू, पण बदनामी नाही होऊ देणार. हो मग हे काय केलेस? की जे काय झाले ना ते चुकून झाले. त्याच्याबद्दल राजवीर सूर्यवंशी माफी मागतो तुझी. जाग्या हे विषय आता इथंच एंड करून टाक. चल पिल्या. वीरू भैया. हा जगातल्या कुठल्या बी स्त्रीची आम्ही कधी बदनामी करणार नाही. मग ती दुश्मनाच्या घरातली जरी असली ना तिचं रक्षणच करू, पण बदनामी नाही होऊ देणार. वैशू 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 नको ना रडू प्लीज. वैशू नको ना रडू. माझा पिल्ल्या, मी ऐकलं पिल्ल्याला लय मारलंय ग जग्गू दादानी. पियू हे समजा तुझ्यामुळे झालंय ग पियू. तू हिरूला खोटं बोलली नसतीस, जर का गैरसमज निर्माण झाला नसता ना माझ्या पिल्ल्याला असं उचलून मारलं नसतं ग. वैशू मला खरंच माहित नाही मी कशी तुझी माफी मागू. प्लीज मला माफ कर ग. माझं खरंच चुकलं ग, खरंच चुकलं. मला माफ कर. माझी माफी मागू बी नको. तुला माफी मागायची आहे ना, पिल्याची माग. तोच तुला माफ करेल बघ. राहिली गोष्ट वीरूची. अगं अजूनपर्यंत पिल्यानं समजा वीरूला खरं खरं सांगितलं असेल. पिले खरं आलं तुझं. वीरू भैया बघला का माझी अवस्था काय झाली का? हे असं कधी जाऊ पिल्या सॉरी लगा. ए यार वीरू भैया तू कशाला सॉरी बोलती त्याला? अरे माझ्यामुळे त्याला मार बसलाय आज. त्यानं त्या कॉकटेलच्या पोरीने काय करावं ना ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझंच चुकलेलं का? मीच असं दुसऱ्याने सांगायला नव्हतं पाहिजे. तू समजतोय तसं नाही. माझं आणि अंकुशराव पाटलाच्या पोरीचं लपड हॅलो कसा आहेस तू?
जास्त लागलं नाही ना तुला? नाही तर तुझा आवाज ऐकलाय की तू बरं वाटतंय बघ. बरं मला सांग, मी अंकुश पाटलाची पोरगी नाही हे तू वीरूला अजून सांगितलं नाहीस ना? नाही अजून सांगणारच होतो, तेवढ्यात तुझा फोन आला. नको सांगूस, पिऊ सांगल वीरूला. तू जर सांगितलंस वीरूला तर वीरू चिडल पिऊ. हे बघ, पिऊला बोलायचं तुझ्या संगत. हा, एकच मिनिट. हॅलो पिलाजी, खरंच सॉरी. दादा तुम्हाला मारत असताना मला नाही वाढवता आलं. मला माफ करा प्लीज. आणि हो, मी तुझ्यावरनं वैशूला सारखी ओरडत असते, पण एक सांगू, खरंच तुमची जोडी लय भारी आहे. थँक्यू. पिल्या, कुणाचा फोन आहे रे? अंकुशराव पाटलाच्या पोरीचा. हॅलो, वीरू बोलतोय. सॉरी, माझं चुकलं जरा. अहो नाही, म्हणजे असं सगळं होईल मला वाटलं नव्हतं. सॉरी, माझ्यामुळे तुमच्या दोघांना लय त्रास झालाय. पण एक सांगतो, इथनं पुढे तुम्हाला कोण त्रास देणार नाही. शब्द आहे माझा, बोललो तर बोललो. वय ठीक आहे. ऐका ना, एकदा फक्त माफ केलंय म्हणा ना, मनावरचं ओझं हलकं होईल. वय केलं माफ. पियू, वीरूले चांगल्या मनाचं आहे ग. कट्टरी हृदकाच्या पोरीची अशी माफी मागायला लय मोठं काळीच लागतं. त्याच्याशी असं खोटं बोलून त्याचं मन नको दुखूस ग, त्याला फसवू नकोस. त्याला असं दुसरीकडनं कळालं की तू अंकुश पाटलाची पोरगी आहेस, कायमची उतरशील त्याच्या मनातून, कायमची. मी ध्यानात ठेव. शोना, मला वाटतं आपण खरंच इथून जायला पाहिजे. आता पाहिलंच ना तू बाहेर काय झालं ते. तो राजवीर वेळेत नसता आला ना तर त्या जगदीशरावने त्या पिल्याचा जीवच घेतला असता. उद्या जर त्यांना कळलं की तुला राजवीर आणि पियूच्या मैत्रीबद्दल सगळं माहिती होतं तरी तू घरी काय सांगितलं नाहीस तर तोच विचार कर तुझी काय अवस्था करतील ते. आणि जर का तू हे सांगितलंस तर पियूबद्दल तू वाईट बोललीस म्हणून अंकुशराव तुला सोडणार नाहीत. दोन्हीकडून आपलंच मरण आहे. आत्ता तरी माझं ऐक, इथून जाण्यातच आपला शहाणपण आहे. हे चिल यार गंगा, मी तुला ना या आधीही सांगितलंय, मी इथून कुठेही जाणार नाही. जोपर्यंत त्या पिऊला मी या घरातून बाहेर काढून टाकत नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये. आणि हे तुला चांगलंच माहितीये की शोना कधीही क्विट करत नाही. अगं हो, पण तुला कळत कसं नाहीये, त्या पिऊला तू घरातून बाहेर काढायच्या हट्टात स्वतःवर किती मोठं संकट ओढून घेते असते. तर या संकटात आपला जीव जायच्या आधी आपण इथून पळून जाऊयात. गंगा, संकटापासून पळून जायचं नसतं, संकटाशी फ्रेंडशिप करायची असते. मला सांग, आपल्यावरती कोणामुळे संकट येऊ शकतं? पिऊ. सो ठरलं, आपण जर संकटाशी फ्रेंडशिप नाही करू शकत ना तर जिच्यामुळे हे संकट आपल्यावरती येतंय आपण तिच्याशी फ्रेंडशिप करायची. अगं तू तर म्हणालीस तिला घरातून बाहेर काढायचंय म्हणून. यार, तिला तर काढायचंच आहे, काढणारच आहे मी तिला या घरातून बाहेर. तुला माहिती आहे गंगा, ती पिऊ तिच्या त्या फ्रेंड राजवीरला भेटायला जाते हे मी तिच्या डॅडींना आणि जगदीशरावांना खूप इझिली सांगू शकते, पण मी त्यांना ते सांगत नाही. सांग का? सांग का? मला नाही माहित. हा ग्लास
जर मी इथून खाली सोडला तर काय होईल? फुटेल किंवा तडा जाईल. आणि हा ग्लास जर मी इथून खाली सोडला तर काय होईल? त्याचे तुकडे तुकडे होतील. करेक्ट. ह्या ग्लास सारखंच मी आधी पिऊला माझ्या हातात घेणार, आमची फ्रेंडशिप एका उंचीवरती नेणार आणि मग कळलं? जखम जितकी मोठी तितकी ज्याला झाली आहे त्याला त्रास आणि देणाऱ्याला आनंद देते.